सांगलीच्या मिरज शहरामध्ये शिवसेनेचे दोन्ही गट हे आमने-सामने उभे ठाकले होते। जनसंपर्क कार्यालयावरून या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला। दोन्ही गटाचे पदाधिकारी एकमेकांच्या अंगावरती अक्षरशः धावून जाताना दिसले। अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने हे वादग्रस्त जनसंपर्क कार्यालय हटवले। बघूयात या घटनेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। सांगलीच्या मिरजेत ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेत। एका अतिक्रमण केलेल्या जागेमुळे वादाची ठिणगी पडली। किल्ला परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचे मिरज तालुका प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी जनसंपर्क कार्यालय उभारायला सुरुवात केली। याची माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे मिरज तालुका प्रमुख किरण राजपूत यांना मिळाली। त्यानंतर राजपूत या कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांसह पोहोचले। त्यांनी या अतिक्रमणावर आक्षेप घेतला आणि वादाला तोंड फुटलं। महापालिकेनं शिंदे ठाकरे गटाला आमंत्रित केलं होतं, कागदपत्र दाखवण्यास सांगितलं होतं, परंतु उपलब्ध कागदपत्र नसल्यामुळं आता हे अतिक्रमण करण्यात येतंय। माझ्या पाठीमागे हेच आपण जे अतिक्रमण पाहतात, याच ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं होतं आणि याच जनसंपर्क कार्यालयावरती शिंदे गटानं आक्षेप घेतला होता आणि आता हे जे अतिक्रमण आहे हे महापालिकेकडून JCBच्या सहाय्याने हटविण्यात आलेले आहे। बराच वेळ गोंधळ चालू होता। दुपारपासून जवळपास 3 ते 4 तासापासून हे अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू होतं आणि आज अखेर सायंकाळी हे अतिक्रमण आता पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने हटवलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेने हे अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिकेकडे तक्रार केली। महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील या स्वतः अतिक्रमण विभागाच्या फौजपाट्यासह या ठिकाणी पोहोचल्या। खरं म्हणजे नेमकं गटातटाचा विषय आमच्याकडे येत नाही, कारण तशी कुठलीही कागदपत्र मी बघितलेली नाहीत आणि तो आमचा विषय नाही आहे। ज्या जागेवर पत्र्याचं शेड मारलेलं होतं ती जागा ते दावा करत होते ती जागाच नव्हती, त्यांची जागा दुसरीकडे कुठे होती आणि ते व्हेरीफाय करणं आवश्यक होतं। आमची एवढीच त्यांना विनंती होती की त्यांचा जो गट आहे तो आपण व्यवस्थित व्हेरीफाय करूया कुठं आहे, कारण खूप जुना 2014चा वगैरे विषय आहे आणि त्याप्रमाणे भूमापन कार्यालयाची त्यांचे काही मोजणीचे नकाशे असतील, आमचे काही शीट्स असतील ते बघू आणि ते बघू। सध्या जे मारलेलं होतं ते ती जागा नव्हती, एवढीच आमची त्यांना विनंती होती की तुम्ही काढून घ्या, आपण व्हेरीफाय करू, गटाचा विषय नाही। हे पथक दाखल झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। संतप्त झालेले दोन्ही गटाकडील पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले। त्यांच्यात हाणामारीही झाली। मिरज शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने एक शेड अनधिकृतरित्या टाकण्याचं काम चालू आहे असं महापालिकेने कळवल्यामुळे पोलीस बंदोबस्त देण्यात आला आणि महापालिकेने पोलीस बंदोबस्तात सदरचे अतिक्रमण हे काढलेले आहे आणि यावेळी आंदोलकांनी विरोध केला, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। ही जागा शिवसेनेची असल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय इथं होईल असा पवित्रा पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय, तर दुसरीकडे संबंधित जागेची मालकी दर्शवणारी कागदपत्रे सादर करण्यास दिरंगाई होत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात JCBच्या सहाय्यानं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली। अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांसह फरफटत नेत पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर हे जनसंपर्क कार्यालय जमीनदोस्त करण्यात आलं। येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या जागेची आम्हाला जी त्यांनी एकतर मार्किंग करून द्यावं, आम्ही त्या जागेवर आम्ही शिवसेनेचं आमचं कार्यालय उभा राहणार आणि त्यांनी ही जागा सिद्ध करून आम्हाला द्यावी की ही शिवसेनेची जागा आहे आणि हे येणाऱ्या 2014 पासून आमची तिथं मागणी आहे आणि उतार्याला नाव आहे। पटवर्धन सरकारने आम्हाला दस्त करून दिलेलं आहे, लिगली आमच्याकडे सगळं असताना त्यांनी ही कारवाईची भूमिका केलेली आहे। या घटनेनं मागच्या अनेक महिन्यांपासून मिरज शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली। या वादावर इथंच पूर्णविराम लागतोय की भविष्यात हा वाद आणखी पेटतोय हे आता पाहावं लागेल। सांगलीहून स्वप्नील पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।